आज आपण अशी रेसिपी बनवणार आहोत जिचा आपल्या गोड पदार्थांमध्ये हमखास वापर होईल. जसं की खीर, हलवा, स्मूथी, लाडू, करंज्यांचं सारण किंवा मसाला दूध काहीही असो. एका पॅनमध्ये आपण 1 वाटी बदाम, पाऊण वाटी काजू, अर्धी वाटी पिस्ता, पाव वाटी अक्रोड आणि 8-9 वेलच्या घालूयात. आता मंद आचेवर भाजून घेऊ. जास्त भाजायचं नाही आहे, त्याचा रंगही बदलायचा नाही आहे, फक्त मॉइश्चर काढायचं आहे. तर आता हे मिश्रण गार करायला ठेवून देऊ. या नट्समधून ह्या वेलच्या बाहेर काढू, त्या सोलून घेऊयात. या सोललेल्या वेलच्या आणि हे नट्स एका मिक्सर ग्राइंडरमध्ये किंवा चॉपरमध्ये जाडसर वाटून घेऊ. जाडसरच वाटायचं आहे, बारीक वाटू नका. बारीक वाटल्यास त्या नट्सचे तेल सुटू लागेल. जाडसर वाटून घेऊ. हे जाडसर झालेलं नट्सचं मिश्रण म्हणजेच आपला दूध मसाला रेडी आहे. हा दूध मसाला प्रत्येक गोड रेसिपीमध्ये वापरा. एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवा आणि फ्रीजमध्ये ठेवा, म्हणजे हा दीर्घकाळ टिकेल. रेसिपी आवडली तर लाईक करा, खूप युजफुल आहे.